आदिवासी समाजाला वेंगुर्ला नगरपालिका घरं कधी देणार? कित्येक वर्ष वेंगुर्ला कॅम्प इथं राहणारा आदिवासी समाज हा प्राथमिक गरजांपासून देखील वंचित आहे आणि मूलभूत सुविधा मिळवणं या समाजाला दुरापास्त झालाय। मात्र या आदिवासी समाजाचा पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्यावर विश्वास अद्यापही ठाम आहे। एकीकडे आडी पुलाच्या पायऱ्यांसाठी दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून 8 लाख रुपये मंजूर होत असताना आदिवासी समाजाच्या घरांसाठीचा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच राहिलाय। स्वच्छ आणि सुंदर असा नावलौकिक मिळवून निरनिराळी पारितोषिकं मिळवणाऱ्या वेंगुर्ला नगरपंचायतीच्या हद्दीत मूलभूत सुविधा मिळवताना देखील नाकीनऊ येत असेल अशा अवस्थेत कित्येक पिढ्यानपिढ्या आदिवासी समाज आपला जेमतेम गुजारा करत असेल तर त्यांच्या होणाऱ्या अवस्थेस जबाबदार कोण? वेंगुर्ला स्थित आदिवासी समाजाला नक्की न्याय कोण आणि कसा देणार असा सवाल उपस्थित होतोय। चला पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी नितीन अर्जुन पवार, वेंगुर्ला कॅम्प आदिवासी ह्या वस्तीत मी राहतो आणि जवळजवळ आता आमची लोक समाजात एकही माणूस असं नाही की निवेदन आपण गेलो नाही। नगर परिषदमध्ये निवेदन गेल्यानंतर 100 ते 150 आमची निवेदनं आजकाल पडलीत। आमच्याकडे वेंगुर्ला नगर परिषद वारंवार दुर्लक्ष करत असताना आमचा समाज आहे तो तसा आहे। आणि ही जी लोक आता मतदान आल्यानंतर काही लोक आपल्या वाडीवर येतात, आश्वासन दाखवतात आणि जातात, लोकांची कामं करायला तयार आहेत। आता एक नुकतीच बातमी मगाशी मी वाचली होती, आमची मोबाईलवर मी वाचली की इथं भटवाडी आडी त्या पुलाचं काम चालू आहे, पायरीचं काम चालू आहे। जवळजवळ त्यांनी पहिलं काम करून असून सुद्धा आता परत त्यांना पायरीचं काम करण्यासाठी 8 लाखाचा निधी आलाय। मग तो 8 लाखाचा निधी त्यांनी मंजूर करून दिला। आमच्या वस्तीचं काय? नगर परिषद करते काय? नगर परिषद आमच्याजवळ अजूनपर्यंत आश्वासन देत आहेत, निवेदन दिलं, आता 100 निवेदन दिले तरी आमचं काहीच काम करत नाही नगर परिषद। आणि आमची लोक आता सगळी लोक कसं आहे, एक आता कोणाच्या कामाला गेली, कुठं काय गेली तर ती लोक आम्हाला आणता नाही, तर एखाद्या जर मीटिंग झाली तर मीटिंगला येत नाही का, तर आपलं काम होत नाही। आता ते लोक काही लोक आहेत, आता काही निवेदनं तयार झालीत, आता रस्त्याचे हे झालेत, रस्त्याचे गटर झालेत आणि काही लोकांचे मॉल झालेत, सगळं काही झाले, पण आपल्या समाजाला अजून काही दिलं नाही। आता ते 8 लाख रुपये तिथं उगूच खर्च करायचं, त्यापेक्षा आमच्या लोकांना दिलं असतं, आमच्या वस्तीच्या दिलं असतं तर आमच्या 4 घरं झाली असती, 4 सुधारणा झाली असती। अजूनही लोक आमच्याकडे आदिवासी हे नंतर नाव पण वांदरमारी म्हणून अजूनपर्यंत ओळखतात। ही आमची ओळख आहे का? नगर परिषदेने आम्हाला ही ओळखच दिली। नगर परिषद अजून ते हे देतच नाही, आमच्याकडे लक्षच देत नाही। आमचे घरं आहेत तसेच। आता पाऊस आल्यानंतर पावसात आम्ही करायचं काय? ह्या पावसात आमची लहान पोरं फिरतात, हे चिखल होतं, सगळं होतं, अजून काही हेच करत नाही। कारण नगर परिषद हे वेंगुर्ला नगर परिषद लोकांना निधी काढून देते, 8 लाख, 10 लाख, 15 लाख। ते त्याच ठिकाणी जर आमच्या लोकांच्या वस्तीचं काही बघितलं असतं तर खूप झालं असते। आणि इथं कोण पुढाकार घेत नाही आणि पुढारी येत पण नाही। आणि एखादा आला तर ते आश्वासन दाखवून जातात, आपल्याला आश्वासन नको, आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि घराचं आपले घरं उभं राहिले पाहिजेत। आपलं काही इथं आपल्या नाही म्हणलं तरी 2-3 पिढ्या गेल्या आहेत, मला धरून माझी ही 4थी पिढी आहे। आता ही लोक आता याच्या पुढे काय होईल, आम्हाला घर भेटेल की न भेटेल हे आम्हाला माहित नाही, पण नगर परिषद जोपर्यंत आमच्याकडे लक्ष देत नाही आणि काही करत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही। लोकांना द्यायला पण मंजूर करायला पैसे मंजूर आहेत, पण आमच्या कातकरी समाजाला घरांसाठी आम्ही लढतोय। आजकाल 150 निवेदन तिथं दिलेत नगर परिषदेला, पण अजून एक पण निवेदनचं काही दखल घेतली नाही त्यांनी, वारंवार टाळलंय त्या लोकांनी आम्हाला। आणि आता ह्या अशा परिस्थितीत आमच्या हे समाजाचा किंवा आमच्या घरांचं असं एकच व्यक्ती असं आहे की ते आमच्या समाजाला बघू शकते आणि ती व्यक्ती म्हणजे निलेश राणे हे साहेब। जर ते आमच्या लोकांना खरोखरच काहीतरी आम्हाला हे करून देतील, काहीतरी आमच्या लोकांसाठी ही घरं आम्हाला बांधून देतील किंवा काहीतरी त्यांच्या ह्यानी जर काय झालं तर ती एकच व्यक्ती असं आहे की आम्हाला काहीतरी करू शकतो, त्या व्यक्तीवरच आमचा पूर्णपणे विश्वास आहे। आणि ती व्यक्ती पुढे आली तर या नगर परिषदेचं आमचं काहीतरी होऊ शकतं। तोपर्यंत नगर परिषद आम्हाला हे बघणार नाही, कारण ह्याचं निधी काढ, त्याचं निधी काढ, ह्याला मंजूर कर, बोगस काम चाललंय, सगळे बोगस काम नगर परिषदच चाललंय। नगर परिषद म्हणजे नुसतं ते बोगसचं काम आहे। आमच्या लोकांना अजूनपर्यंत काहीच नाही। आता आमच्याला बघा छोटी मुलं आहेत, हे जमिनीत आता कसं काय करणार हे आता आम्हाला बघा गुढीपाडवा कशी उभं करायचं लागते बघा। लोकांची परिस्थिती काय, आमची परिस्थिती काय? आता या जमिनीचं काय, पावसात हे आमचं सगळं चिखल होतंय, ह्या चिखलामध्ये आमची लोक फिरतात, पोरं फिरतात आणि काय आजार झाला तर आम्ही डॉक्टरकडे जातो। हे नगर परिषद आणि काय बघत नाही।
नगर परिषदला किती पण निवेदन दिलं, आश्वासन दिलं तर काय होऊ शकत नाही. यात फक्त एकच व्यक्ती आम्हाला सोडू शकते, नितेश राणे, निलेश राणे ही व्यक्ती आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि ती आम्हाला काहीतरी आश्वासन देऊनच काहीतरी करेल. आता तो 8 लाखाचा निधी तयार झाला आहे भटवाडीचा, तो थांबवायला पाहिजे, कारण तो थांबला तर आमच्या समाजाचं काहीतरी होईल. हे आम्ही नगर परिषदेला थांब देतो, नाहीतर पुढच्या काही 2-3 किंवा ह्या पुढच्या महिन्यात आम्ही उपोषण छेडू असं आम्ही करतो. जय आदिवासी. या सुगंधा बोलता कातकरी या आम्ही ह्या झोपडीत असं फाटलेली आणि काही घरादारा बघणं नाही, काय नाही. आता हे सगळी होय मरण सरली, आता आम्ही उरलो, आमका जागा जमीन काय नाही, घर नाही, दार नाही. पाऊस पडलो काय चिखलात आपली लोलत हो. सरकार खै बघता हा. नमस्कार, माझे नाव सईता बबन निकम. मी आदिवासी कातकरी मांडळी समाजातले आहे आणि आता बघा 6 पिढी झाले. 6 पिढी झाले तर नगरपालिके तहसीलदार ऑफिस मधून आम्हाला सांगतात की तुम्हाला आम्ही घोळ्या बांधून देतो, हे करतो, ते करतो, पण आम्हाला अजून कसलंच अजून सुविधा मिळालेली नाही. आता आम्हाला म्हणलं की तुम्हाला थोडीशी जागा देतो, पण ती जागा पण अजून आमच्या नावावर नाही, काय नाही. असं जर सरकारने केलं तर कसं होणार. आता पावसाचे दिवस आले काय आमची पोळं आहे, भिजणार, काय होणार. तर ते सरकारने वाईट आमची वाईट दखल घ्यायला नको, सांगायला नको, काहीतरी आम्हाला घर बांधून द्यायला नको, पैसे बिसे काय द्यायला नको, घर बांधून द्यायला असं काहीतरी सरकारने आम्हाला मदत केली पाहिजे. नगरपालिकेने केली पाहिजे, तहसीलदार ऑफिस म्हणून केली पाहिजे. नको आता इतके लोकांना बांधून देते, पण आम्हाला पण बांधून द्यायला नको. फक्त आम्ही तिथं जातो, कागदपत्र भरतो, फक्त आश्वासन आम्हाला देतात की तुम्हाला देतो म्हणून. आता म्हटलं होतं की दिवाळीला देणार, आता म्हणतात पुढच्या दिवाळीला देणार. तर असं कसं होणार आहे. तर लवकर सरकारने आमचे काहीतरी अटी आहेत ते मान्य करून घ्यायला पाहिजे, नको काय. अशी माझी विनंती आहे सरकार. माझं नाव आहे पुष्पा पवार, कातकरी समाजातली आहे. आमची विनंती आहे, आम्हाला घराला लवकर कोणतरी सगळी सांगते दिवाळीला देतो, तर दिवाळीला कोण देत नाही, काय नाही. आमची पोरं शाळेतून जाऊन सांगते आई आमच्या असं घर असं नाही, आम्ही कशाला झोपडीत असं राहायचं म्हणून आमची पोरं सांगते शाळेतून येऊन. सगळ्यांची घर आहेत, आमची घरा कशाला नाही म्हणून सांगते पोरं. नमस्कार.